नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 26 तारखेपासून आपलं MBBS आणि BDS ची चॉईस फिलिंग जी आहे ती स्टार्ट झालेली आहे. ओके. सो या व्हिडिओमध्ये आपण आज चॉईस फिलिंग कशी करायची, कॉलेजेस कसे ऍड करायचे, एक स्टेप बाय स्टेप प्रोसेस जी आहे चॉईस फिलिंगची ती या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत. ओके. तो सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला लॉग इन करून घ्यायचंय. ओके. जे तुम्हाला रजिस्टर तुमचा मेल आयडी आहे तो टाकायचा आहे, त्याच्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे आणि साइन इन करायचं आहे. ठीक आहे. साइन इन केल्यानंतर नेक्स्ट तुम्हाला हे UI दिसणार, त्याच्यामध्ये इथे तुमचं नाव जे आहे ते दिसणार. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय की ही जी प्रोसेस आहे सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस. ओके. याच्यावर क्लिक करायचंय. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय की मेडिकल अँड आयुष एज्युकेशन मध्ये UG मध्ये बॅचलर ऑफ मेडिकल अँड आयुष एज्युकेशन याच्यावर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं प्रोफाईल दिसेल. ओके. तुमचं प्रोफाईल जे आहे ती ओपन होईल. तर आता याच्यामध्ये लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता की वेगवेगळे टॅब्स तुम्हाला दिसतील. एक प्रोफाईल स्टेटस दिसेल, त्याच्यानंतर डॉक्युमेंट अपलोड, अप्लाइड सेशन, प्रेफरन्स राऊंड, ग्रेव्हियन्स आणि लॉग आउट. ओके. तुम्हाला काय करायचंय की आपल्याला आता चॉईस फिलिंग करायची आहे, बरोबर, राऊंड 1 ची. तो याच्यावर क्लिक करायचं, प्रेफरन्स राऊंड वर क्लिक करायचं. जेव्हा तुम्ही प्रेफरन्स राऊंड वर क्लिक करणार, ठीक आहे, तेव्हा तुम्हाला एक अशी विंडो ओपन होईल. ओके. आता याच्यामध्ये लिहिलेलं आहे की नीट UG 2026 MBBS BDS राऊंड 1. ओके. आता ही जी चॉईस फिलिंग आहे ती आपली राऊंड 1 साठी आहे, ग्रुप ए साठी. ओके. ग्रुप ए म्हणजेच काय की MBBS आणि BDS. ओके. सो याच्यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं या ड्रॉप डाऊनला. जसं तुम्ही या ड्रॉप डाऊनला क्लिक करणार, तुम्हाला एक इथे टेबल दिसेल. ओके. ज्याच्यामध्ये मेन्शन काय केलेलं राहतं की प्रेफरन्स राऊंड. ओके. जसं MBBS BDS चा राऊंड 1 ची चॉईस फिलिंग आहे ही, तर ते मेन्शन केलेलं राहील. त्याच्यानंतर चॉईस फिलिंग कधी स्टार्ट झालेलं आहे त्याची स्टार्ट डेट आहे मेन्शन केलेली, म्हणजेच 26/8 पासून सुरू झालेला आहे, 4 वाजतापासून. ओके. आणि सोबतच त्याची एंड डेट पण इथे मेन्शन केलेली आहे. म्हणजे चॉईस फिलिंग कधीपर्यंत आहे? 29. ओके. 29 पर्यंत आहे, 5:30 पर्यंत. ओके. 29/8/2026 5:30 पर्यंत याचा टायमिंग आहे चॉईस फिलिंगचा. सो त्या टायमिंग मध्येच तुम्हाला चॉईस फिलिंग जी आहे तुमची कंप्लीट करून घ्यायची आहे. ओके. आणि त्याच्यानंतर इथे एक ऍक्शन टॅब आहे. ठीक आहे. ऍक्शन कॉलम आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसणार 2 टॅब. एक ऍड प्रेफरन्सेस आहे आणि त्याच्यानंतर मेक पेमेंट बोथ कोटा. आता रजिस्ट्रेशनच्या टाइमला काही मुलांनी फक्त स्टेट कोटा केलेला असतो. ओके. पण ज्यांना नंतर लक्षात येते की नाही, आपण IQ पण सिलेक्ट करायला पाहिजे होतं किंवा IQ ला पण अप्लाय करायला पाहिजे होतं, इन्स्टिट्यूट कोटा. ठीक आहे. तर अशा वेळेस तेव्हा त्यांनी फक्त स्टेटचं केलेलं असेल. बट आता त्यांना असं वाटतंय चॉईस फिलिंगच्या वेळेस की आपण इन्स्टिट्यूट कोटा सुद्धा फिल करायला पाहिजे होता. तर त्यांच्यासाठी हा टॅब आहे की तुम्ही इथे मेक पेमेंट करून, ओके, जी IQ ची पेमेंट आहे 5,000, ती पुन्हा इथे पे करून तुम्ही चॉईस फिलिंगला IQ चे पण ऑप्शन्स जे आहेत ते टाकू शकता. बट ज्यांना फक्त स्टेटचंच आहे, स्टेटची सिलेक्ट केलेला आहे स्टेट कोटा, त्यांना त्याचेच प्रेफरन्स टाकायचे आहेत, त्यांचेच प्रेफरन्स टाकायचे असतील, तर त्यांनी फक्त इथे ऍड प्रेफरन्सवर क्लिक करायचं आहे. ओके. हे एक याच्यासाठी आहे की बाबा ज्यांना IQ ऍड करायचं असेल, तर त्यांनी पेमेंट करायचं आणि त्यांना ते ऑप्शन्स अवेलेबल होऊन जातील. स्टेटसाठी तुम्ही फक्त जर स्टेट असेल तुमचं केलेलं सिलेक्ट आणि त्याचेच ऑप्शन्स टाकायचे असतील, तर मग डायरेक्ट तुम्ही इथे ऍड प्रेफरन्सवर क्लिक करायचं. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला इथे हे UI दिसेल. ओके. आता याच्यामध्ये काय काय दिसणार आहे तुम्हाला? इथे सर्वात पहिले तर तुम्हाला तुमचं नाव दिसणार आहे. ओके. कॅन्डिडेट नेम. त्याच्यानंतर इथे तुम्हाला तुमचा रोल नंबर दिसेल नीटचा. त्याच्यानंतर इथे CETचा ऍप्लिकेशन नंबर दिसणार आणि तुमचा ऑल इंडिया रँक इथे शो होईल. ओके. हे डिटेल्स तुम्हाला इथे एवढं दिसतील. हे बघून घ्यायचे, तुम्हाला एकदा चेक करायचंय. त्याच्यानंतर त्याच्यानंतर इथे कॉलेज नेम. ओके. इथे जे आहे कॉलेज नेम आपण बाय कोड, ओके, म्हणजे कॉलेजचा कोड किंवा कॉलेजच्या नेमनी इथे आपण सर्च करू शकतो. त्याच्यानंतर तुम्ही ज्या कॅटेगरीमधून अप्लाय केलेला आहे, ज्या कॅटेगरीमधून तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे, तर ती इथे कॅटेगरी तुमची इथे शो होईल. ओके. अप्लाइड कास्ट इथे तुम्हाला दिसणार आणि कन्सिडर कोणती केली गेलेली आहे तुम्हाला ऍडमिशनसाठी, तर ती पण इथे दिसून येईल तुमची. ओके. आता हे झालं कॉलेज नेमचं. त्याच्यानंतर हा जो आहे कोर्स नेम, तर कोर्स नेम मध्ये काय दिसणार तुम्हाला की इथे जे तुम्ही कॉलेज सिलेक्ट करणार, सपोज तुम्ही MBBS कॉलेज इथे सिलेक्ट केलेलं आहे. ओके. तर ते इथे कोर्स नेम मध्ये तुम्हाला शो होईल की तुम्ही कुठलं सिलेक्ट केलेलं आहे, तर MBBS. ओके.
हे याच्यासाठी लक्ष ठेवायचं आपण, की जसं एखाद्या वेळेस आपण गव्हर्नमेंट कॉलेज जर टाकतोय, ओके. आणि चुकून आपल्याला टाकायचं आहे एम-बी-बी-एस आणि आपण चुकून टाकलं बी-डी-एसचं, तर ते इथे शो होईल, ओके. इथे तुम्हाला बी शो होईल. तर याच्यावरनं तुम्हाला इथे लक्षात येऊ शकते, की आपलं जे कॉलेज सिलेक्शन आहे किंवा आपण जे केलेलं आहे सिलेक्ट ते बी-डी-एसचं झालेलं आहे, एम-बी-बी-एसचं नाही. सो इथे प्रॉपर तुम्हाला शो होईल, की कुठलं कॉलेज तुम्ही इथे सिलेक्ट केलेलं आहे, एम-बी-बी-एस ऑर बी-डी-एस, ओके. त्याच्यानंतर इथे कोटा सिलेक्ट करावा लागतो. आता ज्यांनी दोन्हीसाठी हे केलेलं आहे, ओके, अप्लाय केलेलं आहे, तर त्यांना इथे बोथ येईल. पण ज्यांनी फक्त स्टेटसाठी केलेलं आहे किंवा आय-क्यूसाठी केलेलं आहे, त्यांना इथे एकच ऑप्शन येईल. फक्त स्टेट येईल. ज्यांनी स्टेटसाठी केलेलं आहे, त्यांना फक्त स्टेटच येईल. ओके. हे झाले काही टॅब्स. ओके. आता याच्यानंतर अजून एक इम्पोर्टंट टॅब आहे इयर मार्किंगचा. ठीक आहे. आता इयर मार्किंगमध्ये काय येईल, की ज्यांनी कॅटेगरीमधून अप्लाय केलेला आहे, तर त्यांच्यासाठी तिथे 2 ऑप्शन्स जे आहेत ते शो होतील. एक ओपन आणि एक रिझर्व्ह. ओके. सो तुम्हाला काय करायचं आहे, की रिझर्व्ह इथे सिलेक्ट करायचं आहे. ज्यांनी रजिस्ट्रेशन करत असताना ओपन केलेलं आहे, ओपन मधून रजिस्ट्रेशन केलेलं आहे, तर त्यांना इथे कुठलंच टॅब दिसणार नाही. त्यांना फक्त एकच ओपन दिसेल. ठीक आहे. पण ज्यांनी कॅटेगरी मधून अप्लाय केलेला आहे, तर त्यांना इथे 2 दिसतील ओपन आणि रिझर्व्ह. तर तुम्हाला काय करायचंय, की इथे रिझर्व्ह सिलेक्ट करायचा आहे. ओके. आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे सर्व टॅब्स इथून कोटा सिलेक्ट करायचं, त्याच्यानंतर इयर मार्किंग सिलेक्ट करायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करावं लागतं, इथून कॉलेज सिलेक्ट करावं लागते वन बाय वन. कॉलेजचा कोड टाका किंवा कॉलेजचं नेम टाका. तिथून तुम्हाला सिलेक्ट करायचं आणि इथे जे ऍड प्रेफरन्स दिलेला आहे, या टॅबवर क्लिक करायचं. जसं-जसं तुम्ही इथे ऍड प्रेफरन्सवर क्लिक करणार, तुमचे प्रेफरन्स जे आहेत ते इथे या टेबलमध्ये ऍड होत जातील वन बाय वन. ओके. आता जसं आपण इथे बघू शकतो, की वन बाय वन आपण जसे-जसे कॉलेज ऍड केले, तसे इथे प्रेफरन्स नंबर येत गेले आणि आपले कॉलेज जे आहे ते इथे ऍड होत गेलेले आहे. इथे प्रेफरन्स कोड सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. इथे त्याच्यानंतर कोर्स नेम, ओके. हे जे आहे कोर्स नेम, जसं तुम्ही एम-बी-बी-एस सिलेक्ट करत असाल, तर तुम्हाला इथे एम-बी-बी-एस शो होईल. बी-डी-एस करत असाल, तर इथे बी-डी-एस शो होईल. त्याच्यानंतर कोटा पण शो होईल इथे. आता कोटा म्हणजेच काय, की फक्त स्टेटचं होतं या स्टुडंटचं, त्याच्यामुळे याला स्टेट आलेलं आहे इथे. जसं आपण सिलेक्ट करू, त्याच्यानुसार इथे येईल. आणि त्याच्यानंतर इथे एक ॲक्शन टॅब म्हणून आहे. ओके. सपोज आता कॉलेजेस वगैरे आपण ॲड केलेले आहेत. बट आता याच्यानंतर मला प्रेफरन्स खालीवर करायचा असेल, ओके, किंवा एखादं कॉलेज याच्यामधलं डिलीट करायचं असेल, तर त्याच्यासाठी हा जो आहे ऍक्शन कॉलम जो दिलेला आहे, याच्यामध्ये आपण चेंजेस करू शकतो. ठीक आहे. जसं की इथे एडिट करू शकतो आपण, ठीक आहे, ऑप्शन. त्याच्यानंतर अप, डाउन करू शकतो. म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल, की एखादं कॉलेज जे आहे 2 नंबरचं आपल्याला 3 नंबरला घ्यायचं आहे, ठीक आहे. तर तुम्ही काय करू शकता तिथे डाउन याच्यावर क्लिक करायचं, ओके, या टॅबवर. तर ते ऑप्शन जे आहे ते खाली चाललं जाईल. ठीक आहे. इथून जे पण तुम्हाला चेंजेस करायचे आहेत ऑप्शन्समध्ये, तुम्हाला वर न्यायचं असेल, एखादं कॉलेज खाली शिफ्ट करायचं असेल किंवा डिलीट करायचं असेल, ठीक आहे. डिलीट करायचं असेल तर ते करू शकता किंवा इन्सर्ट म्हणजे तुम्ही एखादं ऑप्शन इथे एखादं कॉलेज तुम्हाला मधात कुठे ऍड करायचं आहे, तर ते सुद्धा तुम्ही या टॅबनी ऍड करू शकता. तर तुम्हाला चेंजेस जे आहेत ते तुमच्या प्रेफरन्समध्ये करता येतील. हे जे आहे ऍक्शन कॉलम, याच्यामध्ये प्रत्येक याच्या समोर जे दिलेले आहेत ऑप्शन्स त्याच्यानुसार. आता जेव्हा तुमचे पूर्ण ऑप्शन्स टाकून होतील, तर त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, की एकदा चेक करून घ्यायचे, की तुमचे जे पण तुम्ही प्रेफरन्सेस टाकले आहेत, ते प्रॉपर टाकले आहेत की नाही. ओके. जसं की तुमचा कोड चेक चेक करून घ्यायचा आहे. कॉलेज नेम वगैरे चेक करा. त्याच्यानंतर हे जे आहे कोर्स नेम, हे प्रॉपर तुम्हाला जे पाहिजे एम-बी-बी-एस किंवा बी-डी-एस तेच सिलेक्ट झाले आहेत की नाही, हे प्रॉपर तुम्ही एकदा सर्व चेक करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर तुमचे फायनल झाले ऍड करून कॉलेजेस आणि प्रेफरन्स प्रॉपर सेट झाला, की त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला इथून लॉक करायचे. ठीक आहे. आता लॉक प्रेफरन्स केल्यानंतर आपले फायनल आपल्याला रिपोर्ट जनरेट होईल, की जे आपण प्रेफरन्सेस लॉक केलेले आहेत त्याचं. तुम्हाला प्रॉपर एक रिपोर्ट जनरेट होईल. तो रिपोर्ट आपण आपल्या याच्यामध्ये डाउनलोड करून ठेवून द्यायचा आहे. ठीक आहे. सिस्टममध्ये. एखाद्या वेळेस आता याच्यानंतर सपोज जर लॉक केल्यानंतर तुम्हाला जर वाटत असेल, की पुन्हा मला काहीतरी चेंजेस करायचे आहेत प्रेफरन्समध्ये. जर एखादं ॲड करायचं असेल किंवा कमी करायचं असेल, जे काही चेंजेस असतील, तर तुम्हाला काय करावं लागेल, पुन्हा तुमचे जे राउंड 1चं प्रेफरन्स आहे, तो अनलॉक करावा लागेल. अनलॉक करत असताना तुम्हाला ओ-टी-पी येईल. ठीक आहे.
तर ते OTP जो आहे तो टाकून तुम्ही पुन्हा तुमचं राउंड 1चं जे फॉर्म आहे हा, तो अनलॉक करू शकता. आणि पुन्हा तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील, ते चेंजेस करून पुन्हा काय करावं लागेल तुम्हाला त्याला लॉक करावं लागेल. ओके. तर ही पूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे की चॉईस फिलिंग जे आहे ते तुम्हाला कशा प्रकारे करायची आहे. तर प्रॉपर वेनी स्टेप बाय स्टेप फॉलो करून तुम्ही तुमची चॉईस फिलिंग जी आहे स्वतःहून तुम्ही करू शकता.